आजचं संध्याकाळचं वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना, शांत संध्याकाळ मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. आज संध्याकाळी भाजीला काय बनवायचा विचार करत होते, तोपर्यंत आयुष म्हटला की सोयाबीनची भाजी बनव म्हणून. मग बघा, मी कोणतरी असं म्हणतं की सोयाबीनची वडी, कोणतरी असं बोलतं की सोयाबीन मटण, आणि आम्ही तरी आमच्या लहानपणी बघा बुवा भाजी असं म्हणायचो. आणि तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये मग थोडं मीठ घालून सोयाबीन टाकले. सॉफ्ट होईपर्यंतच मी ठेवले आणि तर काढून घेते. थंड पाण्यानं जरा धुवून पण घ्यायचं आहे त्याला, कारण वास निघून जातो त्याचा म्हणून. आणि असे तुकडे करून घेते. आता मसाला बनवण्यासाठी मी घेतले बघा 2 टमाटर घेतलेत, मिरच्या 2 घेतलेत, थोडी कोथिंबीर घेतली आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अद्रकचा 1 तुकडा घेतला आहे. हे सगळं बारीक करून घेते. आणि बघा आता मी कढईमध्ये ठेवली आहे गरम करायला आणि 2 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये मग मोठे 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत आणि मस्त कांदा भाजून घेते बघा त्याच्यामध्ये. मग त्यात घालते अर्धा चमचा हळद घालते आणि अर्धा चमचा घालते गरम मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घालते मी. आणि थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मग आपली घरची चटणी मी थोडीशी घालून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टॅमॅटोचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि टॅमॅटोचं मिश्रण ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर 5 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मग झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि हे स्लो गॅसवरतीच ठेवायचं आहे. आणि बघा मग नंतर ह्याच्यामध्ये मग सोयाबीन ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि सोयाबीन टाकल्यानंतर मग ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते मी. गरम पाणी घालून घेतल्यानंतर परत ह्याच्यामध्ये परत अजून 5 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून परत शिजवून घ्यायचं आहे. आणि बघा, आयुष पहिलं ही कधीच म्हणजे भाजी असली खात नव्हता, पण मी जशी म्हणजे अशा प्रकारे बनवायला सुरुवात केल्यानंतर तो खूप आवडीनं खातो. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा, तुमची मुलं पण आवडीनं नक्की खातील. भाजीमध्ये महत्त्वाची राहिलेली गोष्ट म्हणजे कोथिंबीर. ती मला खूप आवडते आणि म्हणजे नसेल तर भाजीमध्ये काही जमतच नाही. त्यामुळं मग मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि छान अशी भाजीचा वास सुटलेला बघा. तर मग आयुष म्हणाला मला भूक लागली भरपूर, मग त्याला जेवायला दिलं. तर तुम्ही काय बनवलं आज भाजीला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.